काय सुरेख असा कलर आलेला आहे या भजींना। तर अगदी कुरकुरीत आणि टेस्टी अशी इथे भजी तयार आहेत। तर ही भजी आपल्या रेग्युलर भजी नसून ही भजी आहेत मक्याच्या कणसापासून। तर आता मक्याचे कणीस भरपूर बाजारामध्ये आलेले आहेत आणि त्याच ताज्या मक्याच्या कणसांपासून मी इथे कुरकुरीत अशी टेस्टी भजी बनवलेली आहे। तर अगदी हलकी फुलकी ही भजी तयार होतात। तर चला मग रेसिपीला सुरुवात करूया। तर त्यासाठी मी इथे एक मक्याचं कणीस घेतलेलं होतं व त्याचे असे मी दाणे इथे काढून घेतलेले आहेत, मका काढून घेतलेला आहे। तर हा ताजा मका घेतलेला आहे। तर हा आपण इथे मिक्सरच्या जारमध्ये टाकून घेऊयात। तर आपल्याला अगदी ओबडधोबड हे वाटून घ्यायचं आहे। तर आता 4 लसूण पाकळ्या घेतलेल्या आहेत, मी मोठाले आहेत म्हणून 4च घेतलेले आहेत। थोडीशी कोथिंबीर याच्यामध्ये टाकायची, अर्धा चमचा जिरे टाकायचे, अर्धा चमचा हळद, अर्धा चमचा लाल तिखट, आपल्या आवडीप्रमाणे तुम्हाला कितपत इथे तिखट हवं त्यानुसार तुम्ही आवडत असल्यास तुम्हाला इथे हिरवी मिरची देखील तुम्ही इथे टाकू शकता। तर तुम्ही बघू शकता ओबडधोबड असं थोडंसं क्रंची होण्यासाठी मी इथे हे मिश्रण जे आहे ते वाटून घेतलेलं आहे। व आता याच्यामध्ये मी 4 चमचे बेसन पीठ टाकलेलं आहे। तर याच्यामध्ये खूप जास्त बेसन पीठ घालायचं नाही, कारण आपल्याला ही भजी जी आहे ती अगदी कुरकुरीत क्रिस्पी अशी बनवायची आहेत। त्याच्यामुळे अगदी थोडंसं आपल्याला इथे बेसन पीठ वापरायचं आहे व चवीपुरतं मीठ टाकायचं आहे व राहिलेली सर्व इथे कोथिंबीर देखील टाकून घ्यायची आहे। व आता याच्यामध्ये पाणी आपल्याला अजिबात घालायचं नाही, कारण कॉर्नला खूप पाणी सुटतं, ते आपण मिक्सरमध्ये फिरवल्याच्या नंतर ते ओलसर झाल्यामुळे याला पाण्याची अजिबात गरज नाही आहे। आणि सोडा देखील इथे वापरायची अजिबात गरज नाही, नाहीतर सोडा जर आपण याच्यामध्ये टाकलं तर ते खूप तेलकट होतील भजी। तर अशीच न सोडा टाकताच ही भजी अगदी कुरकुरीत आणि टेस्टी अशी तयार होतात। तर आता इथे सर्व पीठ इथे मी छान मिक्स करून घेतलेलं आहे व आता इथे कढई ठेवलेली आहे मी गॅसवरती। तेल कडकडीत असं गरम करून घेतलेलं आहे। तर इथे आपल्याला तेल जे आहे ते अगदी कडकडीतच गरम करून घ्यायचं आहे आणि नंतरच याच्यामध्ये भजी सोडून घ्यायची आहेत। तर या पावसाळ्यामध्ये तुम्ही अशी कॉर्न भजी नक्की बनवून बघा। तर खूप टेस्टी आणि खूप छान अशी इथे भजी तयार होतात आणि थंडगार इथे रिमझिम पाऊस पडत असताना ही भजी खायला काही वेगळीच मजा आहे। तर अगदी 5 मिनिटामध्येच ही भजी बनवून तयार होतात, खूप वेळ लागत नाही आणि खूप सामान देखील याला लागत नाही। आपल्या घरामध्ये जे उपलब्ध सामान आहे त्याच्यामध्येच हे बनवून तयार होतात। तर अगदी 2 मिनिटासाठी आपल्याला इथे छान क्रिस्पी होईपर्यंत तळून घ्यायचं आहे। मीडियम गॅसवरती अजिबात तळायचं नाही। इथे मी हाय हीटवरतीच इथे मी भजी जी आहेत ती तळून घेतलेली आहेत आणि सुरेख असा कलर याला आला की आपण याला काढून घेऊयात। तर आता सर्व भजी जी आहेत ती मी याच पद्धतीने तळून घेणार आहे। तर आता एक घाणा तर आपण काढून घेतलेला आहे, आता दुसरा घाणाही काढून घेऊयात। तर इथे आपली टेस्टी भजी तयार आहेत। तर काय सुरेख असा कलर आलेला आहे या भजींना, खूप कुरकुरीत ही भजी तयार झालेली आहेत आणि तेल अजिबात यांनी पेलेलं नाही आहे। तर कमी तेलामध्ये ही भजी बनवून तयार झालेली आहेत। आणि जर ही कुरकुरीत रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर सोनाली स्पेशल डिश या मराठी चॅनलला सबस्क्राईब करा। रेसिपी आवडली असेल तर रेसिपीला लाईक करा व पुन्हा भेटूया असेच एका छानशा कुरकुरीत रेसिपीबरोबर। तोपर्यंत बाय।